हां. जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 17 मे शुक्रवार. सकाळी म्हटलं तसं आता आई महिना संपत आलेला, म्हणजे अर्ध्याची वाटचाल संपलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वरीच्या काल जरा चुकून ज्या घ्यायच्या त्या उभ्या डोक्यात होत्या आणि वाचत वेगळ्याच राहिले. तर ती आज तूट भरून काढूया. खूप सुंदर अशी उदाहरणं आहेत. असे मी ती वाचली होती, डोक्यात ठेवली होती आणि एकदम पुढची ओवी सुरू केली. तर सगळ्यांना जर अडचण झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. परवा दिवशी आपण ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आणि विषय हे 5 प्रकारचे असतात. रूप, रस, गंध, स्पर्श हे सगळे जे विषय आहेत तर ते आपण पाहिलेले होते. आणि त्यातल्या काही 2-3 ओव्यांचा आशय सांगते. बगळ्याचे एक उदाहरण त्यांनी छान दिलेलं होतं की बगळा जसा माशाला पाहून धाव घेतो, किंवा भरपूर धन पाहिल्यानंतर दरिद्री माणूस धावत सुटतो, किंवा स्त्रीला पाहून कामुक पुरुष तिच्याकडे आकृष्ट होतो. पाणी नेहमी उताराच्या बाजूनच वाहत जातं, किंवा भ्रमर फुलांच्या सुगंधाकडे आकृष्ट होत असतो आणि गुणगुणत धावत जातो. किंवा संध्याकाळी धार काढायच्या वेळी दावं सोडलेलं जे वासरू आहे ते आईकडे धावत जातं. एवढंच काय, स्वर्गातल्या स्वरूप सुंदरी अशा उर्वशीच्या शृंगार गोष्टी ऐकूनसुद्धा पृथ्वीवरची माणसं यज्ञयागाच्या शिड्या लावून स्वर्गारोहण करायला लागतात. काय कल्पना केलेली आहे बघा. आणि आकाशाच्या पोकळीत भिरभिरणारा पारवा जसा पारवीला बघताच इवलसे शरीर तिच्या दिशेनं लोटून देतो. म्हणजे ह्या आकृष्ट करणाऱ्या गोष्टी माणसाला कशाबरोबर तिकडे घेऊन जातात. आणि 83वी ओवी होती की इतकंच नव्हे तर आकाशात मेघगर्जना सुरू झाली की मेघ आपलं मोर त्या आकाशाच्या दिशेनं झेपावण्याचा, किंवा त्या दिवशी गीतही सांगितलं होतं की नृत्य करायला लागतात. म्हणून नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, हे आपण लहानपणी छान म्हणायचो. तशीच वस्तू पाहताच जो ज्ञाता आहे तो तिच्या प्राप्तीसाठी धावत सुटतो. आणि 84वी ओवी अशी होती, म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता, हे त्रिविधगा पांडुसुता. होयची कर्मा समजता प्रवृत्ती येत. ते ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञाय. ज्ञान हे त्रिकूट हे माणसाला कर्माचं मूळ आहे. तर कुणाच्याही कर्माचं ते मूळ आहे. ही जी सगळी कर्म घडली त्याच्या मागं कारण काय आहे की हे त्रिपुटी आहे किंवा हे त्रिकूट आहे. आता तेच 85व्या ओवीत काल दोघी तिघींनी छान विनयानं अगदी सांगितलं की ताई तुम्ही पुढच्या ओव्या घेतल्या. आणि मलाही वाचत असताना, सांगत असताना असं वाटत होतं की मी जी उदाहरणं वाचली ती गेली कुठं. असं कधी कधी होतं की आपण वाचतो एक आणि पुढचाच भाग सुरू केला, कारण पुढचं थोडंसं मला वाचून ठेवावं लागतं. ती लिंक लक्षात घ्यावी लागते. इतकी सोपी नाही आहे ज्ञानेश्वरी.
तर आता हे ज्ञेय कसं आहे ते आता सांगतायत बरं का. परिज्ञेय ते ज्ञेय विपाये, जरी ज्ञात या ते प्रिय होये, तरी भोगावयान साहे क्षणंबू, क्षण ही विलंबू. त्यांना उकारांत रचना फार आवडते. विलंबू म्हणजे विलंब. आता काय म्हणतात की जी ज्ञेय वस्तू आहे, कालपर्यंत आपण सारखं पाहिले की कशाचं ज्ञान करून घ्यायचंय, ती ज्ञेय वस्तू. तर ती हवीशी वाटणं, म्हणजे ती विषय वस्तू आपल्याला हवीशी वाटणं. म्हणून पुढे म्हणले, जरी ज्ञात या ते प्रिय होये, त्या ज्ञात्याला ती परम वस्तू जी आहे ती प्रिय व्हावी, ती घ्यावीशी वाटणं. तरी भोगावया नसा हे क्षण ही विलंबू. जी वस्तू आपली प्रिय आहे, आपल्याला हवीशी वाटते, ती भोगण्यासाठी आपण क्षणाचाही विलंब लावत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं, तरी भोगावया नसा हे क्षण ही विलंबू. एक क्षण सुद्धा वेळ घालवत नाही. लहान मुलाला बघा, एखाद्या मुलाला गाडीचीच खूप हौस असते, गाड्या. असे घरात म्हणजे आमच्या नातवाला तर संपूर्ण घरभर या गाड्या झालेल्या होत्या. तरी पुन्हा गेल्यावर विचारलं काय आणायचं, आमकी गाडी आणायची. त्या गाड्यांची तर त्यांना सगळ्या नावं माहिती, कंपन्या माहिती, आणि त्याची मॉडेल झाली छोट्यामध्ये सगळे मिळतात. आणि ती आणली की तो झेपावणार. पहिल्या गाड्या सगळ्या बाजूला की लगेच नवीन गाडी तो घेणार. तसं लहान मुलांचं आहे, तसंच आपलंसुद्धा आहे. हो, आपल्याला एखादी प्रिय गोष्ट असेल आणि ती मिळाल्या आपण त्याच्याकडं लगेच ती ओढ लागते आणि एक क्षणसुद्धा विलंब नाही, लगेच आपण ती घेण्यासाठी किंवा तिचा वापर करण्यासाठी धावत असतो. आता पुढे काही उदाहरण देत आहेत ना. आणि जर वेळ लागला, आपल्याला आवडीची वस्तू नसेल तर काय होतं तेही सांगतात ना. तरी अवचटे तेरी तेची विरू होऊनी भेटे, तरी युगांत वाटे सांडावया. आणि ती जर अचानक ती ज्ञेय वस्तू आपल्याला न तरी अवचटे, म्हणजे ती आवडेनाची झाली, नकोशी वाटली, तर मग काय करतो माणूस, त्याची विरू होऊनी भेटे. मग ती अप्रिय वस्तू टाकून देण्यासाठी पुन्हाही आपण क्षणाचाही विलंब लावत नाही. किंवा क्षणाचा विलंब जरी झाला तरी तो कसा वाटतो, तरी युगांत वाटे सांडावया म्हणजे टाकून द्यायला. नको असलेली वस्तू एका क्षणात बाहेर गेली पाहिजे आणि हवी असलेली क्षणाच्या आत मिळायला पाहिजे. इतके आपण अधीर झालेले असतो दोन्ही गोष्टीला. नको असलेली टाकायलाही तेवढाच अधीरपणा आणि हवी असलेली घ्यायला पण तोच अधीरपणा. बायकांना विशेषतः साड्यांचं जास्त कौतुक असतं. मैत्रिणीनं कुठली सेलमधली किंवा कुठल्या विशिष्ट दुकानातनं एखाद्या प्रकारची साडी छान आणली की आपल्याला तशीच त्याच रंगाची किंवा त्याच्या आपल्या आवडीच्या रंगाची आपण त्या क्षणी जातील बघा आणि दुकानदाराला सांगतील, आत्ता आमच्यानी नेली ना तर तीच मला दाखवा. आणि ती पाहिल्या लगेच ती घ्यावी वाटते, लगेच. काही मग बाकीचं काही बघायचं नाही किंवा ती नेसायची पुन्हा घाई. ते कपड्यांच्या बाबतीत झालं, खाऊच्या पदार्थाच्या बाबतीत तसंच. आता आंब्याचा सीझन आहे. ज्याला आंबे फार आवडतात तो आंबा बाजारात आला की लगेच आणणार आहे. आणल्या लगेच कापणार आहे, लगेच खाणार आहे. ज्याला आमरस पाहिजे तो आमरस करणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. पण एखादी वस्तू आवडत नाही, काही मुलांना ते आवडतच नाही. तो म्हणतो मला नको. आता द्राक्ष, आमचा मुलगा तर त्याला राक्षस म्हणायचा. तो म्हणायचा मला राक्षस नको. आणि जशी त्याला गोडी लागली नंतर कधीतरी मग द्राक्ष म्हणजे अगदी जीव की प्राण. तर प्रत्येकाचंच हे असं. ह्या दोन गोष्टी त्यांनी फार सुंदर सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी उदाहरणं किती छान देतात बघा. व्याळा का हारा वरपडा झाले या नरा, हरिखू आणि दरारा सरिसाची उठी. व्याळ म्हणजे सर्प आणि हार म्हणजे रत्नमण्यांचा हार. आता या दोन गोष्टी जर आपल्या डोळ्यासमोर आल्या, समजा साप आला तर लगेच काय होणार आहे, मनामध्ये भय निर्माण होणार. म्हणून त्यांनी म्हणले वरपडा झाले हरिखू आणि दरारा. दरारा म्हणजे भीती आणि हरिखू म्हणजे हर्ष, आनंद. तर साप जर डोळ्यासमोर आला तर त्याचा दरारा वाटणार, भय वाटणार.
आणि नाहीतर हरिखू म्हणजे हर्षाच्या लाटा उसळतील. म्हणजे आपली जी आहे ना मनाची भावना ही त्या वस्तूवर अवलंबून आहे. ज्ञेय वस्तू काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मगाशी सांगितलं तसं प्रिय असली की आपण त्याचा उपभोग घ्यायला लागणार, अप्रिय असली तर लगेच नको वाटणार किंवा भीती वाटणार. तसंच आता पुढं काय म्हणतात, तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखले नि ज्ञातया होये, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. त्याचप्रमाणे तैसे म्हणजे त्याचप्रमाणे ज्ञेय प्रिया प्रिये. ज्ञेय म्हणजे बघा जे जाणून घ्यायचे ते, ती गोष्ट प्रिय असेल किंवा अप्रिय असेल. प्रिय किंवा अप्रिय ज्ञेय वस्तू पाहिल्यावर काय होतं, मग त्याग स्वीकारी वाहे. मग त्याग करायचा का स्वीकार करायचा. स्वीकारायचा असेल तर लगेच धावत सुटतो, अप्रिय असेल तर क्षणात त्याचा त्याग करतो. मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. इथे व्यापार म्हणजे तो व्यवहार. तर त्यावेळेला ती वस्तू पाहिल्या लगेच त्याचा तो क्षणात त्यागही करतो. आता मुलांच्या बाबतीत एकदम सुचतंय म्हणून उदाहरण सांगते की इतके विषय असतात शाळेमध्ये शिकायचे असू, कॉलेजमध्ये असू, पण जो आवडीचा विषय तो लगेच तो घ्यावासा वाटतो, त्याचा अभ्यास करावासा वाटतो. आणि जो कळतच नाही, आवडतच नाही, जाऊ दे उद्या करू, परीक्षेच्या आदल्या दिवशी करू, मग थोडी तारांबळ होते. पण आवडीची वस्तू मात्र की आवडीचा विषय मात्र लगेच माणूस हाताळायला घेतो. मग त्याची अधिक पुस्तकं वाचते. आत्ताच त्या एका ताईंनी सांगितलं, शुभदाताई तुम्ही ऐकलं असेल की त्यांचं व्याख्यान, की समर्थांची 10 चरित्र ग्रंथ त्यांच्याकडे होते. त्या चरित्र ग्रंथातनं फक्त गोष्टी ऐकणं असं अपेक्षित नाही आहे, तर त्याच्यातनं त्यांनी जो ज्ञानाचा काही एखादा उपदेशाचा एखादा हे दिलेला असतो तो लगेच स्वीकारायचा. जे आपल्या आवडीचं आहे ते लगेच स्वीकारायचं, असं माणूस करतो. आता दुसरं एक उदाहरण देतात. आता आपण पाहिलं की देखले नि ज्ञातय होय, मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. म्हणजे ती गोष्ट घ्यायची का नाही हे सगळं मनुष्य ठरवत असतो. तेथरागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्वदळाचा, रथू सांडुनी पायांचा होय जैसा. आता रागी म्हणजे प्रेम करणारा, कशावर तर पायांचा. म्हणजे चतुरंग सैन्याचा जर अधिकारी असेल तर तो काय करतो, तेथरागी प्रतिमल्लाचा. तर तिथे आपल्या बरोबरीचा एखादा जर मल्ल पाहिला तर तो लगेच काय करतो, गोसावी सर्व दळाचा, रथ सांडुनी पायांचा. आता तो सर्व दळांचा गोसावी म्हणजेच काय की चतुरंग सैन्याचा तो अधिकारी असतो. पण समोर बरोबरीचा मल्ल पाहिल्यावर लगेच त्याच्याशी कुस्ती खेळण्यासाठी तो काय करतो, रथू सांडुनी. रथू सांडुनी म्हणजे रथातून उतरून खाली उतरतो आणि पायांचा होय जैसा, आणि पायी त्या मल्लाजवळ येतो. ज्याला जी गोष्ट आवडी आहे, मी आता जे सांगितलं तसं लगेच मनुष्य तिकडे आकृष्ट होतो. ज्याला क्रिकेट आवडतो, बघा किती फिरून आले असतील, प्रवासातून आले असतील, पण आपले मित्र क्रिकेट खेळतात म्हणलं की पोरं घरात येत सुद्धा नाहीत, लगेच ते क्रिकेट खेळायला. ज्याला बॅडमिंटन आवडतंय तो बॅडमिंटनच्या लगेच आता सुट्टी लागली की पुन्हा एक्स्ट्रा क्लास, एक्स्ट्रा शिबिरं, त्याच्यातलं मार्गदर्शन हे करण्याची त्यांना ओढ लागते आणि लगेच तिकडे ते आकृष्ट होतात. आता हा तर चतुरंग सेनेचा अधिकारी आहे, पण तरीसुद्धा त्याला कुस्ती म्हणलं की लगेच तो स्वतःचा रथ वीज, आता पूर्वी रथ होते आता वेगळे आहेत, वेगळी वाहन आहेत, पण त्याच्यातनं उतरून तो तिथं साध्या कुस्ती मल्लाशी कुस्ती खेळायला जातो, उतरतो. आता गोसावी म्हणजे अधिकारी असा घ्यायचा आहे बरं का, नाही तर आपण गोसावी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दाढी मिशा वाढवलेला असा गोसावी अपेक्षित नाही आहे. तैसे ज्ञातेपणे ते जे असे ते ये करता ऐसेची दशे, जेवी ते बैसले जैसे रंधन करू. त्याप्रमाणे ज्ञातेपणे म्हणजे हा ज्ञाता जो आहे
त्याला जो विषय आवडलेला असेल ते ये करता ऐसे दशे, त्याच्यासमोर जो विषय आलेला असेल तो स्वतः त्याचा करता, स्वतःला करता समजतो आणि मग त्याच क्षणी ते स्वीकारतो. तसं उदाहरण दिलं इथे. अजून एक उदाहरण दिलं, येते ये करता ऐसे दशे, जेविते बैसले जैसे रंधन करू. आता समोर जर एखादा रसिकतेनं जेवणारा माणूस दिसला माणसानं, तर मग तो त्यानं काय करावं? खरं म्हणजे त्याला छान चांगलं जेवण आवडतं, पण रसिकतेनं जेवणाऱ्या माणसानं ते आयतं जेवायचं सोडून जेविते बैसले जैसे रंधन करू, ते जेवायला बसण्याचं सोडून स्वयंपाक करायचं प्रत्यक्ष कष्टाला सिद्ध व्हावं. म्हणजे त्याला खरं आवडतंय की छान जेवण मिळावं, पण ते सोडून तो जर रांधायलाच लागला तर, म्हणजे असंही कधी कधी होतं. माणूस ज्ञाता म्हणून जातो आणि तिथे कर्तृत्वच घेतो, करताच होतो. कारण वर एक ओवी झालेली आहे, ज्ञाता वेष्टी जे करतेपणे तेथींची तिये लक्षणे ऐक आता. म्हणजे ज्ञाता म्हणून हवीशी असलेली वस्तू, तर ती भोगल्यानंतर तो इतका प्रवृत्त होतो की त्या वस्तूच्या प्राप्तीसाठी लगेच तो काही म्हणजे कार्यच करायला लागतो. आता पुढे उदाहरण देतात बघा. सगळी उदाहरणं खूप छान दिलेली आहेत, मला ही फार आवडली होती काल. तैसे ज्ञातेपणे जे असे हे सांगितलं. का भवरेची केला मळा, वरकलूची जाला अंकसळा, धाता नाना देवो रिगाला देवळाची कामा, देवळाची कामा. ही ओवी तर फारच छान आहे बघा. आता काय म्हणतात, भवरेची केला मळा. भवर म्हणजे भुंगा. तो भ्रमर काय करतो, कशासाठी बघा तो काय करतोय. वरकलूची झाला अंकसळा. आता तो मकरंद खायला मिळावा म्हणून त्यानं काय करायचंय, तर मळाच करायचं. आता भ्रमराला फुलातला मध किंवा हे घ्यायला आवडतो, मकरंद घ्यायला आवडतो, म्हणून त्यानं फक्त त्या म्हणजे फुलांपर्यंत जावं की नाही, तो स्वतः बाग निर्माण करायला लागतो किंवा त्यानं स्वतः बाग निर्माण करण्याचा कटाटोप करावा. पुढचं एक उदाहरण आहे, वरकलूची झाला अंकसळा. वरकलू म्हणजे कसोटी. सोन्याची पारख करायची असतं ना, कसोटीचा दगड असतो का नाही, तर सोन्याची पारख करणाऱ्यानं काय करावं, सोनारानं. वरकलूची झाला अंकसळा, तो स्वतःच तो जो दगड आहे, कसोटीचा दगड आहे, ते व्हावं. म्हणजे पारख करण्यासाठी त्या दगडाचा वापर केला जातो, पण स्वतःच दगड व्हावं म्हणजे काय झालं की स्वतःच ती गोष्ट होण्याची, त्याला कार्य करण्याची इच्छा होते. आणि पुढं म्हटलंय, नाना देवो रिगाला देवळाची कामा. आता देव जो आहे तर देवानंच काय करावं, रिगाला देवळाची कामा. देवानंच स्वतःचं देऊळ बांधून घ्यावं. म्हणजे देवानंच देऊळ बांधायला घाई करावी. आता होणार आहे ना, अजून पाया चाललाय, खोदणं चाललंय. आता आमच्यासमोर मोठी इमारत होणार आहे, मग ते पायासाठीच किती चाललंय खोदणं, आठवडा झाला चालूच आहे. तर देवाला सुद्धा इतकी घाई व्हावी की आपणच स्वतः देऊळ बांधून घ्यावं. सगळी उदाहरणं त्यांनी खूप छान दिलेली आहेत. देऊळ बांधायला त्यानं घाई करावी. देवळाची कामा, नाना देवो रिगाला, तैसा ज्ञेयाची हवा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहटवी तेथे पांडवा करता होय. हा निष्कर्ष काढलेला आहे एवढ्या सगळ्या उदाहरणात की तैसा म्हणजे त्याप्रमाणे. ज्ञेयाची हवा, हवा म्हणजे इच्छेनं, हाव म्हणतो ना आपण, तर त्या ज्ञेयाच्या इच्छेनं किंवा ज्ञेय वस्तूची जबरदस्त मोहिनी पडल्यामुळंच ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहटवी तेथे पांडवा. हा जो ज्ञाता आहे तो इंद्रियांच्या मेळाव्यालाच कामाला प्रवृत्त करतो. राहटवी म्हणजे कामाला लावतो आणि करता होतो, आणि तो स्वतःच ज्ञाता करता होतो. म्हणजे ज्ञात्यानं फक्त ज्ञान घ्यायचे. आता कसोटीच्या दगडावर फक्त ते सोनं
पक्क आहे की नाही, शुद्ध आहे की नाही एवढंच पाहायचं. त्याच्यापेक्षा स्वतःच दगड होऊन जायचं. आता देवळामध्ये देव असतो, त्याची स्थापना केली जाते. आपण आता 22 जानेवारीला पाहिलं, गेली किती 5-7 वर्ष, म्हणजे 20 वर्षापासून चाललेलं होतं राम मंदिर होणार, राम मंदिर होणार. आणि मग ते प्रत्यक्ष जर रामच तिथं बांधायला आला असता तर अर्थात रामानंच करून घेतलं आहे सगळं. पण इथं त्यांचं असं म्हणायचं की जे ज्ञेय आहे, जो ज्ञाता आहे, त्यानंच करता बनायचं. भुंग्यांनी सुद्धा बाग बनवावी. म्हणजे काय झालं, आता त्याला फुलाचा सुगंध मिळतो, जिथं मिळेल तिथं त्यानं जावं ना. पण तसं नाही, आता आपणच बाग बनवायला घ्यायची. म्हणजे जे काम आहे आपल्याला जे समजून घ्यायचं आहे त्याच्याऐवजी आपण ते कार्यच करायचं. म्हणून ज्ञाता हा करता बनतो. अशी ही उदाहरणं आहेत सगळी. पुन्हा त्यांनी तेच सांगितलं. आणि आपण होऊनी करता, ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयाची स्वभावता कार्य होय. इथून पुढच्या उद्या काय घेतल्या गेल्या की म्हणून तो आपणच करता होतो आणि ज्ञानाचं करणही बनतं. काल सांगितलं करण म्हणजे साधन. आता ज्ञानाची साधनं काय आहेत ती तुम्हाला नंतर पुन्हा सांगते. अजून त्या 2-4 ओव्या व्हायच्या आहेत आपल्या. तर ज्ञेयाची स्वभावता कार्य होय. मग हा जो ज्ञाता आहे हा स्वतःच करता होऊन ज्ञानालाच आपलं साधन बनवतो आणि ज्ञेय वस्तू हे स्वभावताच कार्य होते. ज्ञानालाच त्यानं साधन बनवलं आणि ज्ञेय वस्तू जी समजावून घ्यायची आहे तीच कार्य झाली. ऐसा ज्ञानाची ये निजगती, पालटू पडेगा सुमती, डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी. त्या बुद्धिमंत पार्थाला म्हणतायत की अरे पार्था, ज्ञानाच्या या सगळ्या प्रक्रियेमुळं काय होतं तर पालटू पडेगा सुमती. जो बुद्धिमान आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये असा पालट होतो, पालट घडतो. आणि मग डोळ्यांची शोभा राती पालटे जैसी. डोळ्यांचं तेज रात्री बदलतं. काय बदलतं, अंधारात आपल्याला दिसेनासं होतं. तशी अवस्था होते की ज्ञानालाच त्यांनी साधन केलं. ज्ञाता जो आहे तोच करता झाला. तर हे सगळं रात्री जसं अंधारात दिसेनासं होतं, पालटे जैशी, जशी रात्री आपली शोभा म्हणा किंवा तेज जे आहे ते दिसेनासं होतं. का अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, कुणिवे पाठी शीतांशू पालटे जैसा. उदाहरणं अजून देत आहेत की अदृष्ट झाली या उदासू. अदृष्ट म्हणजे दैव. आपलं दैव काय झालं आहे, उदासू म्हणजे प्रतिकूल झालं. दैव प्रतिकूल झालं की मग काय होतं, पालटे श्रीमंताचा विलासू. जो धन्वंतरी आहे, जो धन्वंतरी नाही, जो श्रीमंत आहे, धनिक आहे, त्याचा सगळा हे पालटून जातो नाही का. दैवामुळं काय होतं, जो श्रीमंत. म्हणून एक छान असं सुभाषित आहे की चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्य पंक्ती. आपली भाग्याची पंक्ती कशी चाकाच्या आऱ्यासारखी खालीवर होत असते. म्हणजे जो आरा खाली आहे तो काही काळाने वर जातो. म्हणजे जो श्रीमंत आहे तो काही काळाने खाली येतो आणि जो खाली आलेला आहे, गरीब आहे, तो काही काळाने उंच जातो. तेच इथं सांगितलेलं आहे त्यांनी की हे दैव प्रतिकूल झालं की धन्वंताची भरभराट लोप पावते. पालटे श्रीमंताचा विलासू कशी, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. आता पुनवे पाठी म्हणजे पुनव म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेच्या नंतर हा चंद्र काय होतो, शीतांशू. शीतांशू यस्य सहा, ज्याचे किरण शीतल असतात, थंड असतात, तो शीतांशू म्हणजे चंद्र. तर हा पौर्णिमेनंतर चंद्र काय व्हायला लागतो, दिवसेदिवस कलेनं घटत जातो. पालटे जैसा. पौर्णिमेच्या रात्री आपण असा चंद्र पाहतो, अगदी पूर्ण प्रतिबिंब असतं, पूर्ण बिंब असतं. आणि दुसरे दिवशीपासून एक एक कला हळूहळू कमी होत जाते. किंवा प्रतिपदेपासून हळूहळू ती कोर
अशी छान वाढत वाढत जाते. म्हणून जशी चौथीच्या चंद्राची कोर, चतुर्थीचा चंद्र जास्त लोकांना बघायला आवडायचा, तसा पौर्णिमेचा छान वाटतो. आणि हळूहळू पौर्णिमेनंतर त्याच्यामध्ये घट व्हायला लागते. म्हणून आता म्हणतायत तैसा चाळिता करणे. करण म्हणजे इंद्रिय किंवा साधन. तर त्याप्रमाणे इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञाता वेष्टी जे करतेपणे, ज्ञाता हा करतेपणाने वागू लागतो. आणि त्यावेळची ज्ञात्याची लक्षणं, ये लक्षणे ऐक आता. स्वतः ज्ञाताच करता जेव्हा होतो तेव्हाची लक्षणं तू आता ऐक, असं 97व्या ओवीत म्हणतायत. आणि काल आपण या ओवीपासून पुढचा भाग घेतलेला होता. ज्ञात्याची लक्षणं कर्त्याची कशी झाली, ज्ञाता हा कर्ता कसा बनला ते आपण पाहिलं होतं. आता आत्ताच्या ओव्याच्या आधी आपण स्वरूपानंदांच्या ओव्या पाहूया. परी अकस्मात विरोधी अप्रिय, जरी भेटे ज्ञेय ज्ञात्या लागी, तरी त्याचा त्याग करू जाता तेथे. इतेथ लोटला युगांत ऐसे वाटे, पाहे धनंजया देखताची साप, भये थर काप होऊ लागे. अहो मध्यंतरी असेच आम्ही अगदी अंधारात आणि काही वेळेला दिसत नाहीत ना, लाईटही नसतात, तर असे फिरायला जाणार असतो. एकदम लोकांची गर्दी. काय झालं तर एका मुलांनी पाहिलं की इथे मोठा साप असा सळसळ करत चालत होता. आता तो गेला निघून. गेल्यावर सुद्धा भ्यायचं काही कारण आहे का? हो मॅडम नका जाऊ फिरायला. का? अहो तिथे आता साप होता. मग त्या सापधऱ्याला बोलावलं. छोटासा मुलगा आला, त्यानं ती माझ्या घरातनं एक बाटली मागितली, त्यात तो साप धरला. आणि मग ती सगळी लहान मुलंसुद्धा त्या बाटलीतल्या सापाशी खेळ करायला. तर ही जी भय आहे, थरकाप आहे, हा माणसाला होतोच. परिरत्न बघा ना, देखताची साप भये थरकाप, आपल्याला लगेच थरकाप होतो. परिरत्न हार, पण तो जर त्या ठिकाणी रत्नाचा हार पडलेला असेल तर दृष्टी पडताच हर्ष हो यसाच जैशा रीती. रत्नाचा हार पाहायला मिळाला, त्याच्यावर दृष्टी पडली की इतका आनंद होतो की काय विचारून काय नाही. अंधारात बघा एखादी अशी गोष्ट चमकत असते, एखाद्या छोटासाच कानातला काहीतरी दागिना असतो, पण खऱ्या रत्नाचा, खऱ्या सोन्याचा, चांगले खडे असे असला की लगेच आपल्याला आनंद होतो. अर्थात आपण विचार करतो की कोणाचा असेल तर त्याला देऊन टाकायचं. तैसीच ती स्थिती जीवाची ही होय, देखोनी विषय प्रिय. तशीच जीवाची अवस्था होत असते की प्रिय गोष्ट आणि अप्रिय गोष्ट दिसते, त्यानुसार आपली प्रतिक्रिया. ऐशा त्याज्ञे याचा स्वीकारवा त्याग, करावया चांग प्रवर्ते तो. पाहेरथारूढ महारथी मल्ल, पुढे प्रतिमल्ल पाहोनिया. तयासवे कुस्ती करावी म्हणून, उडी रथातून टाकी जैसा. तैसा ज्ञातेपणा असे जो का पार्था, पावे ही नावस्था करतेपणे. आयते जेवण सोडून या जैसे, रंक करू बैसे स्वयंपाक. भ्रमरे सांडोन पराग सेवन, धावावे उद्यान रचावया. म्हणजे दिसत आहेत फुलं, त्याच्यावरचा पराग घ्यावा तर ते नाही, बागच करायला निघतो. सोनारे या फुला सोडून या धंदा, स्वये व्हावे धोंडा कसोटीचा. आता सोनारानं आपला धंदा सोडून द्यायचा आणि कसोटीचा दगडच. किती छान आहे, दगडच महत्त्वाचं. किंवा देवे जैसे स्वयेची साचार, लागावे मंदिर बांधावया. तैसे धरोनिया विषयांची हाव, जेव्हा ज्ञाता जीव धनंजया. इंद्रियाकडून करवी व्यापार, तेव्हा तो साचार करता होय. ज्ञाता घेई जेव्हा ऐसे करते पण, ज्ञान हे कारण ठरे तेव्हा. मग पाहू जाता असे जे का ज्ञेय, त्याची होय कार्य स्वभावता.
ऐकसव्य साची या परिज्ञानाची पालटे गासाची निज गती पावता रजनी अर्जुना सहज नेत्र ते निस्तेज होती जैसे नातरी प्रारब्ध होताची उदास पालटे विलास श्रीमंतांचा. आपण पाहतो अगदी जे कालपर्यंत असे आयटीत राहत होते आणि एकदम त्यांचं काहीतरी बदलतं, सगळं दैव बदलतं आणि सगळं त्यांना पार झोपडीसुद्धा मिळायला मारामार होते. पौर्णिमेच्या पाठी जैसा प्रतिदिन होत जाय क्षीण निशानात. ते निशितांश म्हणले आणि निशानात म्हणलं. तैसा ज्ञाता जीव इंद्रियांच्या द्वारा कर्माचा पसारा मांडी जेव्हा तेव्हा तया ठाई येई करते पण तयाचे लक्षण ऐक आता. इथपासून आपण पुढच्या ओव्या काल पाहिलेल्या होत्या, पण त्या 2-3 ओव्या सांगून ठेवते. मन बुद्धी चित्त आणि अहंकार 4 हे प्रकार अंतराचे. अंतर म्हणजे अंतःकरण. बाह्यत्वचा कर्ण चक्षुजिव्हा घ्राण पंचविध जाण इंद्रिये गा. तेथ करता जीव अंतरिंद्रियांनी आढावा घेऊनी कर्तव्याचा. असा तो आढावा घेऊन आपला जो करता आहे जीव, तो काय करतो, या सगळ्या अंतरिंद्रियाचा आढावा घेऊन पुढे सगळं करायला लागतो. 97वी ओवी काल झालेली होती, म्हणजे तिथून आपण सुरुवात केलेली होती. तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. आता ती लिंक तुम्हाला लागेल. हे सगळं कोण करतं? आत्ता जे सांगितलं की सगळे ज्ञाता हे करता कसे बनतात, तर त्याला ह्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. कोणत्या? बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार. त्याच्याबद्दलही तुम्हाला सांगितलं की बुद्धी काय करते? निश्चय करते. मन काय करतं? संकल्प विकल्प करतं. चित्त काय करतं? सगळ्या पूर्वीचे जे आपले अनुभव असतात ते सगळे तरंगाच्या ह्यानी आपल्या मनामध्ये असे विचार तरंग हजारो लाखो एका वेळेला येऊ शकतात, शेकडो येऊ शकतात. आपण काम करतो वेगळंच आणि आपल्याला पूर्वीचं सगळं आठवतं, अजून काहीतरी करावंसं वाटतं. नेमकं काय करायचं हे चित्तामध्ये ठरत होत नाही. मग तो बुद्धी निश्चय करतो आणि मग पुन्हा अहंकार आड येतो की अरे आजपर्यंत मी हे सगळं केलं आणि आता मी नाही करायचं म्हणजे काय, माझ्या हातूनच सगळं व्हायला पाहिजे, की हे सगळं मीच केलेलं आहे. हा जो मी पण आहे ना अहंकार, तो फार हे आहे. आणि ही चतुर्विध चिन्ह आहेत अंतःकरणाची. मग आपण त्याची सगळी उदाहरणं पाहिली होती. बाह्यत्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा. की बाह्यत्वचा श्रवण चक्षु रसना आणि घ्राणेंद्रिय ही पंचविध आहेत आणि ती आत्मी करणं म्हणजे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार यांच्या मार्फत सगळ्या कर्माचा विचार केला जातो. नुसतं कान असून उपयोग आहे का? नाही. त्याच्यासाठी मन तिथे जोडावं लागतं. म्हणून एक अन्नम भट्ट नावाचा चांगला लेखक म्हणूया किंवा तर्कशास्त्रज्ञ होता आणि त्यानं असं एक आपल्याला ज्ञान कसं होतं तर इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. प्रत्यक्ष ज्ञान कसं होतं तर इंद्रिय अर्थ म्हणजे ती वस्तू, इंद्रियार्थ सन्निकर्ष त्या दोहोंचा सन्निकर्ष व्हावा लागतो, ती अशी जोडली जावी लागतात आणि मग आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं. आता समजा आपल्याला समोर एक वस्तू आहे, ठेवलेली आहे, पण ती दिसत नाही. कधी दिसते? ज्या वेळेला आपलं मन आणि ती वस्तू आणि तो डोळा चक्षु. पूर्वी बघा एक असा सूर्यकिरणाचा प्रयोग केला जायचा शाळेमध्ये. एक असं बॉक्स असायचं, त्याला छोटंसं छिद्र पाडलं जायचं आणि मग सूर्यकिरण कसे एका सरळ रेषेत जातात तर ते आपण त्या छिद्रातून पाहायचो आणि आपल्याला किंवा एखादी पुढे हे ठेवली जायची मेणबत्ती वगैरे आणि मग तो जो प्रकाश आहे ते जे किरण आहेत ते कसे सरळ रेषेत येतात हे आपण पाहिलं जायचं. मग आपली दृष्टी म्हणून आपण एक डोळा मिटणार आणि मग आपण बरोबर समोरच्या त्या छिद्रातून त्या समईकडे किंवा मेणबत्तीकडे पाहणार. तसं ज्या वेळेला समोर ठेवलेली वस्तू
आपलं नेत्र आणि आपलं मन हे जेव्हा एका रेषेत येईल तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. कित्येक वेळेला गृहिणींनासुद्धा वय झाल्यानंतर समोर आहे, आता कालच पाहिलं मी मिक्सरचं भांडं, जागा बदलली गेली, आपण त्या जागेवर शोधत राहतो आणि तिथून कुणीतरी उचलून ठेवलं, कामवालीने ठेवलं, घरातल्या लोकांनी ठेवलं की आपण ते शोधण्यासाठी आपला अर्धा तास जातो आणि मग ते जेव्हा दिसतं तेव्हा अरे ही वस्तू इथेच होती. असं जे प्रत्यक्ष ज्ञान होतं त्याच्यासाठी ही 4 करणं जी आहेत, अंतःकरण चतुष्टय म्हटलेलं, त्याचा सगळा व्यापार हा घडत असतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आपण समजून घेतलं आहे काल. आता जमलंच तर उद्या पुन्हा धावता आढावा घेऊ. उद्या म्हणजे आता सोमवारीच. मी म्हटलं तसं आधी प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरुहो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.